धैर्यशील मोहिते पाटलांसारख्या प्रवृत्ती समाजाला घातक आहे। आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका केली। तर उत्तम जानकर हे चेष्टेचा विषय। राम सातपुते यांनी जानकरांवर देखील टीका केली आहे। आमचा पराभव या ठिकाणी आम्ही पराभवातून बरंच शिकत असतो। आम्ही खचत नाही, लढणारे कार्यकर्ते। परंतु तालुक्यातल्या जनतेने, माळशिरसच्या तालुक्यातल्या जनतेने, माळशिरस मधल्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बघितलं, आपण लढल्यानंतर इतिहास घडवू शकतो आणि अकलूज मध्ये इतिहास झाला आहे। मोहिते पाटलांच्या विरोधात 10,000 मतं, जवळजवळ 10,000 मतं यांच्या विरोधात आपण घेतले। येत्या काळामध्ये अधिक ताकदीने लढू, पुन्हा एकदा मैदानात जाऊ, जनतेसमोर जाऊ, आशीर्वाद मागू। मला विश्वास आहे अकलूज मध्ये येत्या काळामध्ये परिवर्तन घडेल। त्याच्यासाठी दिवस रात्र काम करू। लवकरच अकलूज मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन करतोय। दिवस रात्र अकलूजच्या जनतेसाठी आम्ही लढू। नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाशीमध्ये जल्लोष करण्यात आला। स्थानिक निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं, पालिका निवडणुकीमध्ये देखील यश मिळणार, भाजपच्या जिल्हाध्यक्षांना विश्वास आहे। 2017 पेक्षा डबलच्या संख्येने नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणण्याची किमया ही आपल्या राज्याचे जाणते मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ज्यांचा पायगुण चांगला आहे असे आपले लाडके प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या निवडणुका त्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये झाल्या त्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त असं यश त्या ठिकाणी मिळवलेलं आहे। एवढा विश्वास लोकांनी त्या ठिकाणी टाकलेला आहे, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या सहकार्याने काम केलेलं आहे। शेवडीमधील जागा वाटपाचा तिढा आता शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचला। शेवडीमधील मनसेचे नाराज कार्यकर्ते शिवतीर्थवर दाखल झाले। तर विभाग अध्यक्ष संतोष नलावडे राज ठाकरेंसोबत चर्चा करणारे। शेवडीत मनसेला निदान 2 जागा सोडाव्या, मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कल्याण टिटवाळा परिसरामध्ये गाडीचा कट लागल्याने 2 गटामध्ये वाद उफाळून आला। वादाचं रूपांतर जोरदार राड्यामध्ये झालं। रस्त्यावरच हाणामारी आणि दगडफेक करण्यात आली। तर राड्यामध्ये 3 ते 4 जण जखमी झाल्याचं कळतंय। टिटवाळा पोलिसांनी दोन्ही गटातील 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। या राड्याचा थरारक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयात पालिका आयुक्तांना समन्स कोर्टाने पाठवलेला आहे। खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावलेला आहे। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सचिवांना उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले। हवेचं प्रदूषण रोखण्यात अधिकाऱ्यांना आलेल्या अपयशाबद्दल कोर्टाच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।